राज्यातील ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक झालेली आहे। नेमकी काय फसवणूक झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे। काय नेमकी फसवणूक झाली आहे? तुम्ही आजपासून अन्नत्याग आंदोलन देखील सुरू केले की आज सगळ्यात महत्त्वाचं ऊस वाहतूकदार म्हणजे एक अगदी शेतकरी वर्गातील भोळा भाबडा ऊस वाहतूकदार आहे। कारण मुलाबाळांना कुठेतरी बिझनेस मिळावा म्हणून आम्ही केलेला आहे, परंतु कराराच्या वेळी जे कागदपत्र घेतात त्या कागदपत्राच्या वेळी बरेचशाच कागदपत्र सह्या घेतात। आधार कार्ड, पॅन कार्ड, आमच्या घरदाराची उतारे, वाहनाची कागदपत्र असे सगळे घेऊन आणि 2-2, 3-3 सट घेतात आणि त्या कागदपत्राचा काय उपयोग करतात ते आम्हाला करारावेळी काही कळत नसतं। ज्यावेळी आम्ही कर्ज काढायला बँकेमध्ये जातो त्याच वेळी कळतं की तुमची बाबा सिबिल खराब झालेला आहे, तुम्ही पुन्हा कर्ज तुमचं आहे। तर आम्ही न कर्ज काढताय कारखानदारांनी आमच्या परस्पर कर्ज काढतात। ह्या कर्जाचं आम्हाला चांगलं 2-2, 3-3 वर्षांना आमच्या लक्षात येतं आहे आणि तसंच झालेलं आहे। कारण बऱ्याच मंडळींनी कर्ज त्यांची 1 रुपये काढलेले नाहीत, परंतु बँकेमध्ये कर्ज तसंच आहे। कोण मुद्रा लोन तर कधीच काढायला गेले नाहीत। महाराष्ट्रात करार आणि कर्नाटक राज्यामध्ये मुद्रा लोन असे बरेचसे प्रकार ह्या कारखानदारांनी केलेत। कारण असे कारखाने जवळजवळ 150-200 कारखाने महाराष्ट्रात आहेत, तसे 150 कारखाने असंच करायला लागलेत आणि शासन कधीही यावर लक्ष द्यायला तयार नाही। आम्ही आमच्या मागण्या घेऊन बसलो म्हणजे आम्ही अन्नत्याग उपोषण, ज्यावेळी आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाला कर्ज मिळेना, घर बांधणीला मिळेना, बाकीच्या कशाला मिळेल, त्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाबा हे कारखानदार असे आहेत आणि कर्ज भरली नाहीत। त्यावेळी सिबिल पूर्ण खराब झालं। खराब झाल्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारायला गेल्यानंतर अगदी दादागिरीची भाषा वापरायला लागले। गोरगरीब आमचे जीव मुठीत धरून काही लोकांनी बँकेतून अगदी ट्रीटमेंट काढून आणलेत। त्यामुळं आमच्या मागण्या आम्ही अशा घेऊन बसलो की शासनाला असे फसवेगिरी करणाऱ्या कारखाने चेअरमन, MD, शेती अधिकारी आणि देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हे झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आणि येणाऱ्या सीझनमध्ये जर आम्हाला कोण दाद घेतली नसली तर आम्ही कारखाने पिटवून टाकू, त्या शेती अधिकाऱ्याला आणि MDला फिरू देणार नाही, अशी आम्ही ठोस भूमिका घेतलेली आहे। कारण चेअरमन हा भांडगोळ सगळ्यात महत्त्वाचा शासनाचा लागेबांधी असतो। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी हे ऊस वाहतूकदार शेतकरी आहेत, ते या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसले, इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे येणारा हंगाममध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।